सर्वांना नमस्कार। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता या विषयावरचा अभ्यास करणार आहोत। बुद्धिमत्ता या विषयामध्ये वय या घटकावर आपण अभ्यास करणार आहोत। तर्क व अनुमान हे जे घटक आहे त्याच्यामधला उपघटक म्हणजे वय। आपण मागच्या व्हिडिओमध्ये गणिताचे बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत, गुणोत्तर व प्रमाण पाहिलेले आहेत, लसामसा पाहिलेले आहेत। तर याच घटकावर वयामध्ये जे काही उदाहरणं येतात ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्याच्यातलं पहिलं उदाहरण पहा, संवेद व पृथ्वा यांच्या वयाचा लसावी 40 असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे, तर त्या दोघांच्या वयांची बेरीज किती? पहा, संवेद आणि पृथ्वा यांच्या वयाचं गुणोत्तर दिले 2:5 आणि त्यांचा लसावी दिलेला आहे। पहा, तर त्यांच्या वयांची बेरीज विचारली। एक लक्षात घ्यायचं, गुणोत्तर पहा, संवेदचं किती आहे 2 आणि पृथ्वाचं 5। तर आपण काय करणार आहोत, हेच गुणोत्तर आपण काय करणार आहोत, वाढवत न्यायचं की जेणेकरून त्यांचा लसावी 40 येईल असेपर्यंत पण ते वाढवत नेऊ। पहा, वरच्याला 2 ने गुणलं, खालच्याला 2 ने गुणलं तर वर आलं 4, खाली आली 10। आता ह्याचा लसावी जर पाहिलं तर किती येते पहा, त्याला 5 चोक 20, 13 पंचे 20 आणि 10 20, म्हणजे ह्याचा लसावी 20च यायलाय। म्हणजे दोन्हीच्या पाड्यात असले पाहिजे, 4च्या पाड्यात पण 20 येतात, कुठपर्यंत मोजले 5 पर्यंत, 10च्या पाड्यात पण 20 येतात, कुठपर्यंत मोजले 2 पर्यंत, म्हणजे ह्याचा लसावी 20 येतो। आपल्याला लसावी 40 आला पाहिजे। मग आणखीन पहा, ह्याला 2 ने गुणू, वर आले 8, खाली आले 20, यांचा लसावी 40 येतो। पहा कसा, 8च्या पाड्यात 40 आहेत, 8 पंचे 40 आणि 20 दोन्ही 40, म्हणजे यांचा लसावी 40 आलेला। म्हणजे त्या दोन संख्या म्हणजे पृथ्वाचं वय झालं 8 आणि संवेदचं वय झालं 8 आणि पृथ्वाचं वय झालं 20, यांच्या दोघांच्या वयांची बेरीज झाली 28। चला पुढचं उदाहरण बघा। कैवल्याचा भाऊ कैवल्याच्या वयाच्या दुपटीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे। कैवल्याच्या भावाचे वय 44 आहे, तर कैवल्याचे वय किती? तर पहा, कैवल्याचा भाऊ कैवल्याच्या वयाच्या दुपटीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे असं दिलेले। मग आपण कैवल्याच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणजे आपल्याला कैवल्याचंच वय माहिती पाहिजे। मग कैवल्याचं वय किती पहा, कैवल्याचे वय x मानू आपण, कैवल्याचं वय x आणि कैवल्याच्या भावाचं वय किती सांगितले बघा, कैवल्याच्या भावाचं वय कैवल्याच्या वयाच्या दुपटीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे। मग त्याच्या भावाचे वय बघू आपण, लिहू, भावाचे वय कैवल्याच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणजे ह्याच्या दुप्पट केली 2x, ते 24 ने लहान आहे, दुपटीपेक्षा 24 ने लहान आहे म्हणजे वजा 24। कैवल्याच्या भावाचे वय 44 आहे, म्हणजे हे आपल्याला ह्याचं वय किती आहे असं सांगितलेलं आहे 44 आहे। मग आपल्याला हे काय करू, आपण हे सोडून घेऊ, 2x वजा 24 बरोबर 44। बघा, हे मांडता आलं तर सोडवणं सोपं जाते। लक्षात आलं पाहिजे, पहिलं कैवल्याचं वय x आहे आणि भावाचं वय त्याच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2x वजा 24 ने कमी म्हणून वजा 24 केलं, म्हणजे आपल्याला इथं दिलेले पण वय म्हणून याची किंमत 44 आहे असं मांडलं। आता ह्याची आपण सोडून घेऊ, 2x वजा 24 बरोबरच्या नंतर अधिक करू आपण, 44च्या पुढे अधिक 24 करून घेऊ, कारण बरोबरच्या पुढे केल्यानंतर विरुद्ध क्रिया करायची असते। बघा, 2x बरोबर 68, यांची बेरीज केली। आता इथे 2 गुणिले पुढे नेऊन आपण काय करू, 2 भागिले करू, भागिले 2 केले, 2 6 2 8 34, म्हणजे x बरोबर 34। म्हणजे x कुणाला म्हटलेलं होतं, कैवल्याला, म्हणजे कैवल्याचं वय किती झालं 34। आपल्याला विचारलंय कैवल्याचंच वय, म्हणजे कैवल्याचं वय आहे 34। तर पहा, पुढचं उदाहरण पहा, सुमितचे वय परिणितीच्या वयाच्या 2.5 पट आहे, जियाचे वय परिणितीच्या वयाच्या पावपट आहे, अमितचे वय जियाच्या वयाच्या 2/3 पट आहे। अमितचे वय 2 वर्ष असेल तर सुमितचे वय किती वर्ष असेल? अशा प्रकारचा प्रश्न आहे। असा प्रश्न पाहिला की आपण विद्यार्थी काय करतात, प्रश्न पूर्ण न वाचताच अगोदरच ते घाबरून जातात आणि प्रश्न सोडून देतात। तर पण नीट काळजीपूर्वक जर गणित सोडवलं तर ते अतिशय सोपं जातं। पहा बघा, इथे काय दिले पहा, अमितचं वय दिले बघा 2 वर्ष आणि इथे काय सांगितलं, जियाच्या वयाच्या 2/3 पट आहे। आता समजा जियाचं वय x धरलं, जियाचे वय x मानू आपण,
तर अमेयचं किती आहे? अमेयचे जियाच्या वयाच्या 2/3 पट आहे. पण अमेयचं वय दिलेले जियाच्या वयाच्या 2/3 पट म्हणजेच किती वर्ष आहे त्याचं? 2 वर्ष आहे. तर आपण हे सोडून घेऊ. पहा, x गुणिले 2/3 बरोबर 2. तर इकडचे भागिले जे 3 आहे ते पुढे नेऊन गुणिले 3 करू आपण. मग आलं x गुणिले 2 बरोबर 6. परत पुन्हा हे 2 इकडे गुणिले पुढे नेऊन काय करू? भागिले 3 2 करू म्हणजे 6. म्हणजे जियाचं वय आलं पहा 3 वर्ष. जियाचं वय किती आलं? 3 वर्ष. आता आपल्याला पुढे काय दिलेलं बघा, जियाचे वय परिणितीच्या वयाच्या पावपट आहे. म्हणजे जियाचं जे वय आहे ना ते परिणितीच्या पावपट आहे. पावपट म्हणजे याचा अर्थ 4 भागापैकी हा एक भाग म्हणजे एक भाग आहे. म्हणजे जर परिणितीचं वय किती येईल ह्याच्या चौपट येईल. मग चौपट म्हणजे परिणितीचं वय बरोबर 3/12. परिणितीचे वय बरोबर जियाचं परिणितीच्या पावपट आहे म्हणजे ती परिणितीचं तिच्या चौपट आहे म्हणजे 3/12. आता परिणितीचं झालं 12. आणि आता बघा सुमेधचं विचारलं आपल्याला. सुमेधचं वय परिणितीच्या वयाच्या 2.5 पट आहे. म्हणजे परिणितीच्या वयाच्या 2.5 पट. 2.5 पट म्हणजे दुप्पट आणि अर्धा म्हणजे 12चे दुप्पट. आता मग सुमेधचं किती वय येईल पहा. 12चे दुप्पट केले 12 दोन्ही 24 आणि 2.5 पट म्हणजे दुप्पट करायचे ना अर्धपट म्हणजे ह्याचे अर्धपट केले म्हणजे किती झाले 6. 24 आणि 6 30 वर्ष हे सुमेधचं वय. चला पुढचं उदाहरण बघा. मनीषाचे आजचे वय तिच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे. मनीषाच्या आईचे वय तिच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. मनीषाचे आजचे वय 13 वर्ष असल्यास तिच्या आईचे वय तिच्या जन्माच्या वेळी किती असेल? तर पहा खूप सोपं उदाहरण आहे. फक्त शब्द मोठे दिसले, शाब्दिक उदाहरण मोठे दिसले की आपण काय करतो नीट वाचत नाही. तर नीट वाचलं तर खूप सोपं उदाहरण पहा. मनीषाच्या आजचे वय तिच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे. पहा आजचे वय कुणाच्या वडिलांच्या वयाच्या 3 पट आहे. पण मनीषाचं आजचं वय दिलेले किती? मनीषाचं वय दिलेले पहा 13 वर्ष. मनीषाचे आजचे वय बरोबर 13 वर्ष. पण हे जे मनीषाचं वय आहे ना ते वडिलाच्या वयाच्या 1/3 पट आहे. म्हणजे मनीषाचं 1/3 पट म्हणजे वडिलांचं तिच्या तिप्पट असेल. मग वडिलांचं वय काढू आपण. वडिलांचे वय मनीषाचं 1/3 पट आहे म्हणून वडिलांचं तिच्या तिप्पट झालं म्हणून 13 गुणिले 3 33 39 वर्ष वय हे झालं वडिलांचं. आणि आई पहा त्यांच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. मग आईचं वय काढू आपण. आईचं आजचं वय सगळ्यांचं हे आजच वय काढले आपण. आजचे वय बरोबर 5 वर्षांनी लहान आहे म्हणून ह्याच्यातून 5 कमी केले आपण. 5 कमी केल्यानंतर राहिलं 34 वर्ष. म्हणजे आजचं वय आईचं वय किती आहे? आजचं 34 वर्ष आहे. तर आपल्याला काय विचारलंय मनीषाच्या जन्माच्या वेळी आईचं वय किती असेल? आता मनीषा आजचं वय मनीषाचं किती पहा 13 वर्ष. म्हणजे आजचं वय तिच्या आईचं 34 वर्ष आहे. म्हणजे 13 वर्षापूर्वीच आपल्याला वय काढायचं कारण 13 वर्षापूर्वी मनीषाचा जन्म झालेला आहे. म्हणून आईचं वय तिच्या जन्माच्या वेळी आईचं वय तिच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती असेल पहा. मग 13 वजा करावं लागतील आपल्याला कारण 13 वर्षापूर्वी तिचा जन्म झालेला आहे ना म्हणून 13 वजा करू म्हणजे 34 वजा 13 बरोबर 21. म्हणजे त्यावेळी तिच्या आईचं वय किती वर्ष असेल? 21 वर्ष असेल. तर पहा आज आपण वय या तर्क व अनुमान या घटकामधलं बुद्धिमत्तेचं वय या घटकावरचे काही उदाहरणं पाहिलेले आहेत. वय या घटकावर आणखीन कठीण उदाहरण आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण कालच्या गणिताचा व्हिडिओ घेतलेला होता तो म्हणजे आपण तो पण पाहिलेला आहे गणिताचा व्हिडिओ. तो सरळ व्याज या घटकावरचं आपलं पूर्ण प्रकरण आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण बुद्धिमत्तेचे या घटक काही घेणार आहोत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी आली की बुद्धिमत्तेवरचे काही घटक घ्या. मग वय या घटकाचा आपण अभ्यास करणार
करणार आहोत. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वय या घटकाचेच काही कठीण प्रश्न घेणार आहोत. तर पहा विद्यार्थ्यांना, तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल किंवा गणित समजत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत चला, जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आणि जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.